हेरे सरंजाम प्रश्नाच्या श्रेयवादावरून चंदगड तालुक्यात आजी माजी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. पंचायत समिती सदस्य रवींद्र बांदिवडेकर यांनी ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्यावर टीका केली होती. या टीकेला उद्देशून पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी पत्रकार परिषदेत काय प्रतिक्रिया व्यक्त केली ते पहा. या पत्रकार परिषदेस माजी जिल्हा परिषद सदस्य कलाप्पा भोगण, भरमाणा गावडे, तानाजी गडकरी, पांडुरंग बेनके, परशुराम पाटील, मधुकर आंबेवाडकर, अरुण सुतारासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. महान कार्या न्यूजसाठी प्रकाश एणापुरे, चंदगड. त्या माध्यमातून मी रवी बांदिवडेकर यांना सांगू इच्छितो की त्यांनी जो आरोप केलेला आहे 1600 कोटी रुपयाचा, त्या संदर्भात माझं रवींना एवढंच म्हणणं आहे, मी 1600 कोटीचं काम कधी झालं नाही असं म्हटलं नव्हतं. मी त्यावेळेला लोकशाही जर सदृढ व्हायची असेल तर विरोधी बाकावरती बसणाऱ्या लोकांनी, सत्ताधारी लोकांना प्रश्न विचारायचे असतात. माजी आमदार राजेश पाटील तेव्हा सत्तेत होते, त्यांना प्रश्न विचारणं हे लोकशाहीमध्ये माझ्यासारख्याचं कर्तव्य होतं. आणि मी प्रश्न काय विचारला होता, काम झालं नाही कधीच म्हटलं नव्हतं, तर हिशोब द्या म्हटलं होतं. मात्र आज मी रवी बांदिवडेकरला एवढं सांगू इच्छितो, जेव्हा आता मी एकत्रित काम करतोय तेव्हा आता जवळजवळ 2 वर्ष झाली. त्या 2 वर्षामध्ये त्यावेळेपासून जी त्यांची कामं चालू आहेत ती आज देखील माजी आमदारांचे नाळे जास्त फुटतायत, माजी आमदार जास्तीत जास्त उद्घाटन करतायत आणि त्याचे साक्षीदार आम्ही आहोत. गेले वर्षभर सतत आम्ही त्यांच्यावर नाळ फोडायला जात आहे. हाच प्रश्न जर रवी तुम्ही आत्ताचे जे आमदार विद्यमान आहेत त्यांना प्रश्न विचारा की यांनी 1600 कोटीचा तरी हिशोब सांगितला, तुम्ही मात्र 33,000 कोटी रुपयाचं काम केलं म्हणताय. त्या 33,000 कोटीचा हिशोब रवी विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील यांना तुम्ही विचारा. जेव्हा तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर द्याल ना, तेव्हा मी निश्चितपणे ह्या देखील प्रश्नाचं उत्तर मी जरूर देईन.